दंडवतः श्रीचक्रेश कृपादृष्ट्या दृष्टं निर्णय अवेयं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामि तम् अल्प अक्षरम् असन्निग्धं सार्वत विश्वतोमुखम् अस्तुभम् अनवन्द्यञ्च सूत्रं सूत्रविदो विदु सूत्रं सूत्रविदो विदु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतो. तर आपण नामस्मरण या विषयावर बोलत आहोत. तर नामस्मरणाच्या विषयावर बोलत असताना नामस्मरणाचे महत्त्व आणि नामस्मरण केल्यामुळे होणारे फायदे म्हणजे नामाचे दाट आहे या विषयावर आपण बोलणार आहोत. तर नामस्मरण केल्याने काय काय महत्त्व आहे नामस्मरणाचं. कारण नामस्मरण एक नाम तारी बाकी सब दुकानदारी असा म्हण आहे की एक नावाचं जर स्मरण केलं परमेश्वराच्या तर बाकी दुकानदारी म्हणजे याचा अर्थ जे काही आपण आठवतो दुसऱ्या गोष्टी ती सर्व दुकानदारी आहे. परंतु नामस्मरण हे सर्वात जास्तीत जास्त श्रेष्ठ आहे. यामुळे नामाला फार महत्त्व दिलं आहे. नामस्मरण केल्यामुळे काय काय महत्त्व आहे नामस्मरणाचे महत्त्व. तर स्मरण जर करत राहिले तर स्मरण केल्यामुळे परमेश्वराचा वेध होतो म्हणजे परमेश्वराची आवड निर्माण होते. आणि स्मरणामुळे ऐहिक आणि परमार्थिक म्हणजे स्मरणामुळे काय होतं प्रपंचात सुद्धा परमेश्वर आपल्याला सहकार्य करतात म्हणजे संकटातून वाचवतात. काही अडथळे असतील ते दूर करतात. काही आजार वगैरे उद्भवत असतील त्यांच्यापासून सहकार्य करतात. आणि परमार्थिक लाभसुद्धा होतो. परमार्थिक लाभ म्हणजे जर आपण नामस्मरण करत राहिलं तर परमार्गामध्ये सेवा घडते, आवड निर्माण होते, स्थानवर जायची, भिक्षुकांची भेट घ्यायची, वासनिकांची भेट घ्यायची आणि तिथं सेवा शुश्रूषा करण्याची वगैरे जी परमार्थिक लाभ आहे अन्नदानाची क्रिया असेल काही क्रिया असेल तीसुद्धा आपल्याकडून नामस्मरणामुळे होत असे. स्मरणामुळे परमेश्वराशी नातं जुळतं. स्मरण जर तुम्ही सतत करत राहिले तर परमेश्वराचा जो सांधा आहे नातं आहे गोता आहे ते सुद्धा परमेश्वराची कायम जुळलेलं राहिलं असतं म्हणजे कायम जुळलेलं असतं. त्याच्यामुळे नामस्मरणाचं महत्त्व आहे. आणि स्मरणामुळे काय होते मनाची एकाग्रता होते. मन जे चंचल असतं ते सुद्धा एकाग्रता होऊन जाते आणि मन शांत होते. बुद्धी आणि चित्त हे सुद्धा आपले एकाग्रता होते म्हणजे चांगलं विचार करण्याची क्षमता वाढते. आत्मविश्वाससुद्धा वाढतो. मन एकाग्र झाल्यानंतर आत्मविश्वास वाढतो की आपण आता किती संकट आलं किती काय आलं प्रपंचामध्ये किती दुःख आलं आणि काही आपल्याला काही आजार येऊ द्या काही येऊ द्या संकट येऊ द्या तर आपल्याला आत्मविश्वास वाढतो की मी हे करू शकतो आहे, मी याच्यावर मात करणार, मला परमेश्वर याच्यावर सहकार्य करणार. आता असा आत्मविश्वाससुद्धा आपल्या वाढत असतो. आणि स्मरणामुळे दैवी प्राप्त होतात म्हणजे तुम्ही जर सतत स्मरण करत राहिले तर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता वाढते. चेहऱ्यावर अशी प्रसन्नता वाढते की लोकांनी जर तुम्हाला बघितलं तर चेहरा पाहून त्यांच्यावर सुद्धा प्रसन्नता येते. तुमच्याजवळ बोलावंसं वाटेल, बसावंसं वाटेल, भेटण्याचं वाटेल. म्हणून जो सतत स्मरण करतो, जो सतत परमेश्वराची भक्ती करतो, आवडी आहे परमेश्वरावर, त्याचं मार्गाची एकाग्रता आहे, नातं जुळलेलं आहे तर तो त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे शरीरावर दैवी गुण प्राप्त होतात. म्हणजे त्याचं शरीर हे तंदुरुस्त असतं आणि दिसायला एकदम सुंदरता असते आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य असते. कधी दुःखाची छटा नसतात. म्हणून तो दैवगुण एक प्राप्त झालेला असतो. म्हणून सतत स्मरण आपण केलं गेलं पाहिजे आणि त्याच्याने आपण दैवगुण प्राप्त होऊन योग्यता वाढत असते. आपली योग्यतासुद्धा वाढते आणि त्या माणसाच्या दर्शनामुळे आपल्यासुद्धा लाभ होतो. तो जर आपल्या घरी आला आणि आपल्या घरी येऊन जर बसला त्या स्मरण केल्यामुळं त्याच्या ज्या गुणप्राप्ती झालेली त्याच्यामुळं परमेश्वराची ज्याच्याकडं सहकार्य आहे तो व्यक्ती जर आपल्याकडे येऊन बसला, आपल्याकडे जर बोलत असला किंवा आपल्या घरामध्ये येऊन बसला तर ते वातावरणसुद्धा सुंदर होतं, तिथे अडथळेसुद्धा दूर होतात. म्हणून आपण स्मरण करण्याचे फार महत्त्व आहे. म्हणून स्मरण केलं गेलं पाहिजे. स्मरणामुळे मनाची शुद्ध होते म्हणजे मन जे गढूळ असतं ती मनाची शुद्धतासुद्धा या स्मरण केल्यामुळे होते. आणि दुसऱ्याकडं जर आपण कधी बसलो तर त्याजवळ आपल्याजवळ जर येऊन बसला तर त्याचीसुद्धा मनाची शुद्धता आपल्यामुळे होत असते. कारण आपल्या वागणुकीमुळे स्मरणामुळे त्याच्यावर परिणाम होतात. आणि स्मरणामुळे वेदबोध परमेश्वराचे ज्ञानसुद्धा या स्मरणामुळेच होतं. आवडी बी होते आणि परमेश्वर प्राप्तीसुद्धा स्मरणामुळेच होते. म्हणून स्मरणाचं फार महत्त्व आहे. स्मरण
केव्हा गेलं पाहिजे आपण ऐकलेलं आहे की सकाळी उठून आपण पहाटे 3 ते 6च्या आत उठून आपण एक प्रहर तरी आपण स्मरण केलं गेलं पाहिजे आपल्या अधिकारानुसार, आहे का नाही. स्मरणाचा विधी आपण ऐकलेला आहे. प्रातःकाळी उठून आपण उत्तरमुखे पूर्वेमुखे बसून 5 दंडवत घालून आपण पटकन टाकून आपण बसायचं आहे, हे स्मरणाचा विधी आपण ऐकलेला आहे. म्हणून आणि रिकामा दिवस आपण जाऊ देऊ नये. रोज आपण स्मरण सतत केलं गेलंच पाहिजे. जे गुरुने आपल्याला नामस्मरण दिलं आहे त्या नामस्मरणाचं आपण स्मरण केलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे नामस्मरणाचं महत्त्व आहे. तर नामस्मरण केल्यामुळे काय काय फायदे होतात, तर परमेश्वराने सांगितलेले की नामाचे 10 टाय होतात, म्हणजे नामाचे 10 प्रकारचे फायदे आहे. तर आपण आज नामस्मरणाचे 10 फायद्यामधला पहिला जो फायदा आहे, लाभ आहे, तो त्याच्यावर आपण निरूपण सर्व आपण ऐकणार आहोत, आहे का नाही. तर नामस्मरणाने काय आहेत 10 फायदे आहेत. तर नामस्मरणाचा पहिला फायदा जो सांगितलेला आहे की नामस्मरणामध्ये नामे वेधू, पहिला जो फायदा सांगितला आहे की नामस्मरणाने वेध निर्माण होतो, म्हणजे आवड निर्माण होते. तर नामस्मरणाने चतुर्साधनाची म्हणजे स्थानप्रसाद भिक्षुक वासनिक आणि परमेश्वराची सुद्धा आवड निर्माण होते, म्हणून याला नामे वेधू होतो. तर याचे काही पहिला जो प्रकार आहे, फायदा आहे, त्याच्यावर प्रकरण संबंध म्हणजे ज्या लिडेमध्ये सांगितलेले स्वामींनी याला प्रमाण दिलेलं आहे की खरंच नामस्मरणाने वेध होतो का, आहे का नाही. तर याच्यावरून लिडा दिलेली आहे, त्या लिडावरून आपण ऐकणार आहोत की नामे वेधू या विषयावर आपण ऐकणार आहोत की नामस्मरणाच्या पहिला फायद्यावरून काय काय लिडा आलेले आहेत. तर ज्या वेळेस स्वामी महाराष्ट्रात भ्रमण करत असताना पूर्वार्ध काळामध्ये हिरवडी म्हणजे जालना या ठिकाणी आलेले होते. त्या ठिकाणी पूर्वार्ध लिडा आहे 472 नंबरची लिडा आहे. त्या ठिकाणी स्वामी हिरवडीला असताना तिथं बसलेले होते जालन्याला राजमठात. त्यावेळेस लखुदेवबा नावाचा जो भक्त होता तो कटक म्हणजे दौलताबाद आत्ताचं, तर त्या ठिकाणी काही कामासाठी गेलेले होते. तर त्या ठिकाणाहून करंजखेड या गावाला ते आले आणि आल्यानंतर तिथं सामकोसा नावाची भक्त होती, ती भेटली आणि ते त्यांचं नातं गोतं होतं, भट्टोबासांची त्यांचं नातं गोतं होतं, चुलत भाऊ वगैरे लागायचे. तर त्यावेळेस ते सामकोसा नावाची जी काही मावशी ती भेटली. लखुदेवबा त्यांच्याकडे जातात, जेवतात वगैरे, बसतात आणि रात्री झोपतात. त्यावेळेस त्यांनी अशी गोष्टी वगैरे चालू केल्या. त्यांनी विचारलं की आता त्यांनी विचारलं की भट्टोबास वगैरे कुठं आहेत बुवा, जे आबाईसाचे भट्टोबास आहेत ते कुठं राहतात, काय राहतात, नाही राहतात, अशी विचारपूस केली. मग आबाईसाच्या नागदेवाचे ते धांडाळे जे काही होते सप्तव्यसन वगैरे, कारण नागदेवाचार्य सप्तव्यसन करत होते बुवा त्यावेळेस अनुसरण्याच्या पहिले आणि स्वामींजवळ आल्याच्या पहिले. तर त्यावेळेस ते म्हणतात की आता काय ऐकायला भेटत नाही का बुवा भट्टोबाचं असं झालं तसं झालं, आता काय चोरी करतात वगैरे, असं काय ऐकायला भेटत नाही. मग ते काय झालं बुवा त्यांना. मग सामकोसा जी होती त्यांनी सांगितलं की अरे बाबा तुला काही माहीत नाही का म्हणे. त्यांनी ते अवघं सोडलं म्हणे, सर्व सोडून टाकलं म्हणे ते सप्तव्यसन वगैरे, आणि ते आता श्री चांगदेवरावांपासून त्यांच्याजवळ ते राहतात म्हणे. म्हणजे श्री चक्रधर अवतार जे आहेत परमेश्वराचे त्यांच्याजवळ ते आता राहत आहेत म्हणे. गोसाईंपाशी ते राहायला असे म्हणे, आता ते स्वामींजवळ राहतात म्हणे. तिथं स्वामींचं नाव उच्चारलं त्यांनी आणि नाम उच्चारल्यानंतर त्याला स्थिती झाली. जे परमेश्वराचं नाव होतं अव्यक्ताहून स्वीकार आहे त्या नावाचा त्यांनी उल्लेख केला आणि त्या उल्लेखासरशी त्या लखुदेवाला काय झाली, स्थिती झाली, म्हणजे आकर्षक झाला, वेध झाला. आणि त्याने पुछले ते आता कोणी ठाई असते, म्हणजे कोणत्या ठिकाणी आहेत बुवा हे चक्रधर स्वामी वगैरे गोसावी. मग ते म्हणतात हिरवडी असते, म्हणजे जालन्याच्या ठिकाणी आहेत. मग त्याने काही तो तसाच उठला त्या वेदामुळे आणि तसंच तो रात्री चालायला लागला आणि चालता पहाटेला तो जालन्याला येऊन गेला आहे. आणि जालन्याला येऊन दारवंट्याजवळ येऊन उभा राहतात. तो भट्टोबास आणि हाटवये जावया निघाले, म्हणजे भट्टोबासुद्धा सकाळी बाजार करण्यासाठी निघत आहेत. त्यावेळेस लखुदेवबा तिथं समोर भेटतात आणि मग ते भट्टोबास विचारतात, लखुदेवबा तू केव्हा आला म्हणे, कसं काय आला, काय आला, अशी विचारपूस झाली. तो म्हणतो मी आत्ताच आला. मग भट्टोबास म्हणतात चला आपण गोसाईंच्या दर्शन करणार तुसाठी आलेला आहे म्हणे. तर मग चला म्हणे आपण दोघंही बाजारात जाऊ, मलाही बाजारात जायचं आहे
पाने पोपडे वगैरे काय घ्यायचे ते घेऊ म्हणे आपण. आणि मग ते भट्टोबास बाजारात गेले. पाने पोपडे वगैरे काय घेतलं असेल ते घेतलं आणि गोसावी यांच्या दर्शनाला लखुदेवबा आणि भट्टोबा असे दोघंजण तिथून आले. आणि मग गोसावी उजवीकडे पटीशाडीवर आसन बसलेले होते. मग लखुदेवबाई गोसाव्यांना पाहिलं आणि स्थिती अधिक भरली. म्हणजे लखुदेवाला जे नामाचा वेध झालेला होता, नामस्मरण नाम ऐकल्यामुळं त्याला वेध झालेला होता, आवडी झाली होती, ती स्वामींना पाहिल्यानंतर अधिकच ती स्थिती भरली आणि इतकी आवडी झाली की हात त्याला कापायला लागले अक्षरशः. पाने पोपडे जे त्यांनी घेतलेले होते ते गोसावींच्या दर्शनाच करतात आणि तीसुद्धा ठेवताना ते थरथर करत होते, विखुरले, इकडे तिकडे पडायला लागले. भट्टोबासांनी ते सर्व आवरलं, सरसं केलं आणि गोसाव्यांजवळ लखुदेवबा बसतात आणि थोडा टाईम बसल्यानंतर स्थिती भंगतात. आणि मग गोसावी त्यांना विचारतात, म्हणे हे तुम्हाला दृष्ट की श्रुत आहे म्हणे, म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिलेलं आहे का पहिले, का तुम्ही फक्त ऐकलेलं आहे? मग ते म्हणतात आम्ही तुम्हाला फक्त ऐकलेलं आहे, पाहिलेलं नव्हतं. मग लखुदेवबा मागील सर्व गोष्टी सांगतात की मी दौलताबादला कटकला होतो, मी सामकोसाकडे गेलो, भट्टोबासांची विचारपूस केली आणि त्यावेळेस सामकोसांनी सांगितलं की भट्टोबासांनी आज सप्तव्यसन सोडलं आणि ते असे गोसावींजवळ थांबतात आणि तुमचं नाव उच्चारलं आणि त्याच्यामुळं मला अधिकच वेध झाला. मग सर्वजण म्हणतले हो होतो म्हणे वेध, म्हणजे यतीच्या नामापासून होय का स्थानापासून होय, म्हणजे आमचे नाम उच्चारल्याने वेध होतो किंवा स्थानाजवळ जर गेलं, स्थान नमस्कार केलं, स्थानाचं नाव काही ऐकलं, असे स्थान ज्याचे सामर्थ्य आहे, तर अशासुद्धा स्थानापासून सुद्धा वेध होतो किंवा स्थानावर नमस्कार केल्यानं डोकं टेकल्यानंसुद्धा वेध होतो, असं स्थानापासून वेध होय, तर असं म्हणतात. मग त्यावेळेस त्यांनी उदाहरण दिलं, स्थानापासून वेध होय म्हणजे कसं काय बुवा, भोगरामेला ब्राह्मण बसला त्याला वेध झाला, हे स्थानापासून वेध होय. आणि मग असं सांगितल्यानंतर आणि लखुदेवबाला नामापासून वेध होय, नामापासून वेध होतो असं सांगितलं. तर मग त्यावेळेस स्वामींनी दृष्टांतसुद्धा निरूपण केलं आहे. दृष्टांत म्हणजे समजून सांगण्यासाठी स्वामींनी दृष्टपर सांगून आध्यात्मिक अर्थ सांगतात की सुक्षेत्राचा दृष्टांत सांगितला की चांगलं शेत कसं होतं बुवा, खराब शेत असतं त्याच्यात तण असतं, ते चांगलं कसं असतं, तशा प्रकारे माणूस हा अनेक पापाने दूषित झालेला आहे, अनेक कर्माने, वाईट कर्माने सर्व याचं अंतःकरण दूषित झालेलं आहे, परंतु हा सुद्धा कसा शुद्ध होऊ शकतो याच्यावर हा दृष्टांत सांगितलेला आहे. तण थैलेल्या वावराचा दृष्टांत या ठिकाणी सांगतात की एकी भूमी असती, म्हणजे एक प्रकारची भूमी आहे, ती मोठी का बियांसी आणि भूमीसी मेळा पकू कीजे तरी घुमरीसी उठी. म्हणजे कसं, तिच्यामध्ये जर पेरलं वगैरे तर ती भूमी चांगली होऊ शकते. त्याच्यामध्ये एका भूमीमध्ये तण आहे, पुरं तणाने भरलेली आहे का नाही, घाण कचरा आहे आणि आत बाहेर सर्व ते दाटलेलं आहे, एकदम कुठंच काही नाही. मग त्याला काय करावं लागेल, त्या आता ती खराब भूमी आहे, मग त्या खराब भूमीमध्ये आपल्याला पेरायचं आहे आणि पिकं काढायचं आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, नांगरीचे म्हणजे नांगर करावा लागतो, वाही जेती त्याच्या ते काड्या वगैरे फेडावं लागतात, दुनी जेती म्हणजे त्याला अजून अजून त्याला अवजार चालवावं लागतं आणि मग काट्या फेडून सांडी जेती म्हणजे सर्व कचरा वगैरे गोळा करून ते तिकडे ठेवावं लागतं. झाडी फेडी जेती काही झाडं असतील ते काढावं लागतात. वाफे पेरी जेती आणि मग वाफं तयार करतात, ती माती नीट करतात आणि मग त्याच्यामध्ये पिकं टाकतात आणि मग ते तैसीची जर त्याला पिकल्यानंतर ती जमीन शुद्ध झाली, चांगली झाली, एकदम योग्य झाली तर पीक चांगलं येतं आणि तसंच जर पेरलं तर पीक चांगलं येत नाही, आहे का नाही. अशा प्रकारे सुक्षेत्र म्हणजे चांगल्या प्रकारची जमीन कशी होते, काय काय प्रक्रिया केली जाते या सुक्षेत्राचा दृष्टांत म्हणजे तण थैली वावराचा दृष्टांत इथं सांगितलेला आहे. तण थैलेलं वावरं असतं, त्याला फेडावं लागतं, शुद्ध करावं लागतं, तेव्हा ते पिकतं. तशा प्रकारे मनुष्य जन्मामध्ये मनुष्याचा देह आपल्याला दिलेला आहे आणि त्या मनुष्य देहामध्ये आपण अनेक प्रकारची पापं आपल्याकडून घडलेली आहेत, चुका घडलेल्या आहेत, खोटं बोललो आहे, निंदा केली आहे, वाईट बोललेलो आहे आणि अशामुळे विश्वासघात केला, परमार्ग गुरुशी आपण वाईट वागलो, सर्वांशी वाईट वागलो आणि अशामुळं आपल्याला देव आपल्यावर खंती केलेली आहे, असं आपलं पाप आपलं झालेलं. परंतु त्या जीवाने जर कधी नामस्मरण सतत करत राहिलं तर नामस्मरण केल्यामुळं त्याचं ते काय आहे, जसं ते जमीन शुद्ध होते तशा प्रकारे या मनुष्याचं अंतःकरण शुद्ध होत जातं, त्याला प्रायचित होतं, दुःख करतो आणि मग ते नामस्मरण केल्याने त्याला वेध होतो, आवड निर्माण होते. अशा प्रकारे या दृष्टांत देऊन परमेश्वरांनी इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वामी उत्तरार्धामध्ये असतानासुद्धा उत्तरार्धामध्ये भ्रमण करत असताना उत्तरार्धामध्ये आले आणि त्या ठिकाणी खडकुडीला असताना स्वामींनी त्या ठिकाणीसुद्धा निरूपण केलं आहे की भट्टोबासांनी संन्यास घेतल्यानंतर स्वामींना विचारलं
आणि सकाळचा काळ होता. स्वामी बसलेले होते. म्हणजे उत्तरार्ध लीळा क्रमांक 60 आहे. नामाचे 10 आहे आणि पंचकृष्ण निरूपण केला इथं. तर खडकुली अवस्था असताना सारस्वत काळ म्हणजे सकाळच्या ठिकाणी स्वामी बसलेले होते. भट्टोबासा विचारतात की जी आम्ही चिंतनविधी कसं करावं, तुम्हाला कसं काय आठवावं, काय चिंतन करावं, असं ते विचारतात. मला गोसाव्यांचं चिंतन करायचं आहे परमेश्वराचं. मला भजाभुजा माझ्यावर काहीच नाही, धन दौलत नाही, धन दौलत ते बी आता घरी राहिलं. मग सर्वज्ञ म्हणतात की वानरया, देव तो अंतर्गाम्य. भट्टोबासांना सांगतात तो अंतर्गामी आहे, तो अंतःकरणाने पूजला जातो. तो नामस्मरण केल्या, तुम्ही नामस्मरण अंतःकरणपूर्वक पूजा, नामस्मरण अंतःकरणपूर्वक आठवा. तो कशाने भजा पूजावा न लागत. तो स्मरण चिंतन आठवण मनने कीर्तन हे भज्य पूज्य आहे. म्हणून परमेश्वर प्रत्येकही आठवावा. तो परमेश्वर आपण स्मरण सतत केलं गेलं पाहिजे. म्हणून भट्टी म्हणतात की कवनपर्यंत आठवावे. मग सर्वज्ञ म्हणतात वानऱ्या, नामस्मरण करावे. नामे अभिमान आती. आणि नामस्मरणाने परमेश्वराला अभिमान येतो. आणि नामस्मरणाने परमेश्वराचे 10 लाभसुद्धा होत. परमेश्वराचे नाम आठवल्याने 10 लाभसुद्धा होतात. म्हणजे 10 ठाय होतात. मग त्याच्यामध्ये 5 नाव त्रिकाळ स्मरण करा आणि 5वं नाव सतत स्मरण करायला लावलं. म्हणून हे 10 ठाय तुम्ही नामस्मरण केलं तर 10 प्रकारचे लाभ तुम्हाला होतील. यामध्ये नामवेद, नामबोध, नाम अनुस्मरण, नामे स्मरण, नामे सकळ निरोध परिहरी, नामेत वाजत वाराधरी, नामे पडते आकाशधरी, नामे येते विघ्नारी, नाम साह्याते करी, नामे प्राप्ती करी, अशा प्रकारचे 10 लाभ सांगितलेले. तर याच्यापैकी पहिला जो लाभ आहे नामे वेद, तो आज आपण ऐकत आहोत. तर नामस्मरणाने परमेश्वराची आवडी निर्माण होते. म्हणून परमेश्वराचं नामे वेद. तर लखुदेवा, ज्या नामाने लखुदेवा वेदला ते नाम वाचे वसो. म्हणजे त्या नामाने लखुदेवाला वेद झाला. जे नाव त्यांनी स्वीकार केलेलं नियत स्वीकारी परमेश्वराचं नाव, त्या नामाने त्या लखुदेवाला वेद झालं. ते नाम आपल्या वाचामध्ये कायम राहायला पाहिजे असं परमेश्वरसुद्धा सांगतायत की म्हणून नामे वेद ही फार श्रेष्ठ क्रिया आहे. म्हणून नामस्मरणाने 10 लाभ होतात. त्याच्यामध्ये पहिला लाभाचा आपण ऐकलेला आहे. तर नामस्मरणाचे काय काय फायदे आहेत, लाभ आहेत, ते आपण ऐकत आहोत. त्याच्यामध्ये पुढचा लाभ जो आहे तो पुढच्या भागामध्ये आपण घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.